मित्रांनो, आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री याच्यावर एक व्हिडिओ तयार करतोय. हा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स याचा फर्स्ट सेक्शनचा एक भाग आहे. तर फर्स्ट सेक्शनमध्ये स्ट्रेट लाईन्स, कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि त्याचा एक भाग म्हणून स्ट्रेट लाईन्स आहे. आणि त्याच्यानंतर अ, अजून एक 2-3 टॉपिक्स आहेत. तर आता आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीने सुरुवात करूया. तर साधारणपणे बेसिक्स जे आहेत कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे ते तुम्हाला माहिती आहेत. So look at this figure. So you have a horizontal line which we fix as x-axis. There is a y-axis perpendicular to it. आणि याच्यामुळे काय होतं, कागदाचे 4 भाग तयार होतात आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. हे कुठल्याही कागदावर किंवा प्लेन सरफेसवर आपण कुठलाही पॉईंट मार्क करू शकतो आणि पॉईंट जो मार्क करायचा असतो तो एक्स वाय फॉर्मॅटमध्ये करायचा असतो. ॲक्च्युली एक्स वाय म्हणजे त्या पॉईंटचा तो ॲड्रेस असतो, पत्ता असतो. जर पॉईंट पहिल्या क्वाड्रंटमध्ये असेल तर एक्स आणि वाय दोन्ही प्लस प्लस असतात. सेकंड क्वाड्रंटमध्ये मायनस प्लस, थर्ड क्वाड्रंटमध्ये मायनस मायनस आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये प्लस मायनस. त्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ब्रॅकेटमध्ये टाकायच्या असतात आणि त्याच्या दोघांच्यामध्ये कॉमा लिहायचा असतो. एक्स आणि वाय ॲक्सिसचं इंटरसेक्शन आहे त्याला ओरिजिन असं म्हणतात, विच इज 0 0. सो अज्युमिंग दॅट यू नो ऑल दिस, तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा एक फॉर्म्युला आहे विच इज नोन ॲज द डिस्टन्स फॉर्म्युला. सो वी कॅन ऑलवेज फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स इन अ प्लेन. प्लेन म्हटलं की तुमच्या डोळ्यापुढे ग्राफ पेपर यायला पाहिजे किंवा कागद यायला हवा आणि इमॅजिन असं करायचं की त्यात एक्स आणि वाय ॲक्सिस काढलेले आहेत आणि अशा पद्धतीने 2 पॉईंट्स त्या प्लेनवर आहेत. ते कुठेही असू शकतात. द पॉईंट्स आहेत x1 y1, द कोऑर्डिनेट्स ऑफ द फर्स्ट पॉईंट, x2 y2 आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेकंड पॉईंट. या दोघांच्या मधलं डिस्टन्स जे आहे ते d इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. ऑलराईट. आता इथे स्क्वेअर आहेत त्याच्यामुळे आपण x2 मायनस x1च्या ऐवजी x1 मायनस x2 सुद्धा लिहू शकतो आणि y1 मायनस y2 सुद्धा लिहू शकतो. याचा अर्थ असा होतो की 2 पॉईंट्सपैकी कुठलाही पॉईंट x1 y1 आणि दुसरा x2 y2 आपण चूज करू शकतो. तर ह्याला डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतात. याचा अजून एक उपयोग असा आहे की त्या 2 पॉईंट्सनं जोडणारी जी लाईन सेगमेंट असते त्याची लेंथसुद्धा या फॉर्म्युल्याने काढता येते. ऑलराईट. तो मिड पॉईंट जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे x1 प्लस x2 अपॉन 2 कॉमा y1 प्लस y2 अपॉन 2. तर x1 प्लस x2 बाय 2 ने जे मिळणार आहे ते एक्सच्या जागी लिहायचं आहे आणि y1 प्लस y2 बाय 2 नी जी व्हॅल्यू मिळेल ती वायच्या ठिकाणी लिहायची आहे. अशा पद्धतीने मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळू शकतात. ते एक एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. मिड पॉईंट आला आहे 3/2 कॉमा 5/2. आपण पुढे जे डेसिमलमध्ये लिहिलं आहे शक्यतो तसं नाही लिहिणार आहोत, आपण फ्रॅक्शनमध्येच पॉईंट ठेवणार आहोत. आणि एक कॉशन असं आहे तुमच्यासाठी की कोऑर्डिनेट्स लिहिताना ब्रॅकेट्स जे आहेत ते नेहमी राऊंड ब्रॅकेट्स लिहायचे आहेत. ऑलराईट. स्क्वेअर ब्रॅकेट्स नाही करायचे. बऱ्याचदा डेकोरेटिव्ह पर्पजसाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेट्स करतो. सो नो, दे शुड बी रिटर्न इन राऊंड ब्रॅकेट्स. y1 1, x2 y2 1, x3 y3 1. When you expand the determinant and multiply by half, you will be getting the area of this triangle. So this formula may have other applications also, as we will see later. Now related to that, there is a note which I am giving. You can take it as a formula. If 3 points are collinear means they lie in a same straight line. एकाच लाईनवर ते 3 पॉईंट्स असतात, x1 y1, x2 y2 and x3 y3. तर जर पॉईंट्स एका रेषेवर असतील तर तो जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. ओके. सो दिस इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन ऑफ कोलिनियरिटी. सो प्लीज रिमेंबर दिस अँड राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. कोलिनियरवर एक एक्झाम्पल आहे इथे. शो दॅट द पॉईंट्स आर गिवन 2 3 -1 0 अँड 4 5 आर कोलिनियर. तर आपण काय केलं, त्याचा डिटर्मिनंट तयार केला आहे. 2 3 1 पहिला पॉईंट आहे तो पहिला रो म्हणून लिहायचा आहे 2 3 आणि तिसऱ्या ठिकाणी 1 लिहायचा असतो. -1 0 1 दुसरा पॉईंट टाकला आणि तिसरा पॉईंट 4 5 1 असा टाकलेला आहे. डिटर्मिनंट एक्सपॅन्ड केला की त्याची व्हॅल्यू 0 येते. इफ द व्हॅल्यू इज 0 देन वी से दॅट द पॉईंट्स आर कोलिनियर. Look at the next example. 3 points are given.
3, 3, 1k and 2, 0. If the points are collinear, then you have to find the value of k. So what we will do, again we form a determinant 2, 3, 1, 1k, 1, 2, 0, 1 and put it equal to 0, and by solving we get the value of k as -3. आता या दोन्ही सम्समध्ये काय फरक आहे? पहिल्या गणितामध्ये कोलिनियर आहे असं दाखवायचं आहे, म्हणून तो डिटर्मिनंट आपण इक्वल टू 0 आधी नाही केला, पण तो 0 येतो हे आपण प्रूव्ह करून दाखवलंय. दुसऱ्या गणितामध्ये पॉईंट्स कोलिनियर आहेत हे दिलेलं आहे, म्हणून मग आपण काय करतो, आधीच इक्वल टू 0 करून घेतोय आणि मग के ची व्हॅल्यू काढतो. ऑलराईट. ही जी गणितं आहेत ना, ही सगळी छोटी 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 गणितं आहेत आणि पहिल्या सेमिस्टरचं तुम्ही ऑनलाईन एक्झाम दिलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की एकेका मार्काची छोटी छोटी सम्स असतात. ही सगळी गणितं त्याच्यामध्ये येऊ शकतात. हेच एक्झाम्पल येईल असं मी खात्रीने सांगणार नाही, कारण पेपर कोड सेट करेल सांगता येत नाही, पण अशा टाईपची गणितं एक्झाममध्ये येऊ शकतात. ऑलराईट. आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय. द स्ट्रेट लाईन चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. तर सगळं त्याची सुरुवात जी आहे ती स्लोप या कन्सेप्टनी होत असते. स्लोप ऑफ अ लाईन. देर इज अनदर वर्ड फॉर स्लोप विच इज नोन ॲज अ ग्रेडियंट. सो एक्झाममध्ये स्लोप काढा म्हणून विचारलं किंवा ग्रेडियंट काढा असं सांगितलं तर दोन्हींचा अर्थ तोच आहे. आता स्लोप हा एमने डिनोट होतो. इट इज डिनोटेड बाय एम. तर इथे एक फिगर मी काढलेली आहे. एक्स ॲक्सिस ड्रॉ केला आहे आणि एक लाईन आहे आणि एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आणि ती लाईन ह्याच्यामधला जो अँगल आहे थीटा, दॅट अँगल थीटा इज नोन ॲज द अँगल ऑफ इन्क्लिनेशन. नाव if L is a line making angle theta with x-axis, then the slope of line is given by m is equal to tan theta. This is the formula for slope. M is equal to tan theta. All right. हे लक्षात ठेवा की अँगल हा नेहमी एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन मधूनच मोजायचा असतो. स्लोपचा वेगळ्या अर्थाने अर्थ चढ असाही होतो. चढ म्हणा किंवा तीव्र उतार वगैरे असतो. सिव्हिलच्या मुलांना ह्याचा जास्त उपयोग पुढे होऊ शकेल. सायबर चौकातून आपण कॉलेजकडे जेव्हा चालत येतो त्यावेळी स्लोप जास्त असतो आणि हे आपल्याला माहिती आहे. राईट. चढताना आपण दमतो कारण स्लोप आहे तिथे. देर इज अ व्हेरी हेवी स्लोप देअर. स्लोप इज मोर बिकॉज अँगल ऑफ इन्क्लिनेशन इज मोर. पण प्रत्येक वेळी आपल्याला अँगल माहीत असेलच असं नाही, म्हणून स्लोप काढण्याचे अजून काही मेथड्स आहेत. सो डिफरंट फॉर्म्युले फॉर फाइंडिंग स्लोप्स. पहिला तर टॅन थीटा आपल्याला माहिती आहे. दुसरा जो फॉर्म्युला आहे तो कधी वापरायचा, जर स्ट्रेट लाईनवरचे कुठलेही 2 पॉईंट्स आपल्याला माहिती असतील, x1 y1 अँड x2 y2, तर अशा वेळी आपण अँगल माहीत नसताना सुद्धा आपण स्लोप काढू शकतो. m इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ऑलराईट. तर हा अजून एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे. कुठलेही 2 पॉईंट्स माहिती असू देत, कोणतेही त्यातूनही आपण अशा पद्धतीने स्लोप काढू शकतो. स्ट्रेट लाईनचं अजून एक इक्वेशन आहे फॉर्म y इक्वल टू mx प्लस c. तर स्ट्रेट लाईन जर या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस केली तर एक्सचा जो कोएफिशियंट असतो तो स्लोप असतो. आणि चौथं जे टाईप आहे त्याच्यामध्ये जर स्ट्रेट लाईनचं इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये असेल तर m जो आहे तो मायनस a बाय b अशा पद्धतीने काढायचा असतो. ते 4 फॉर्म्युले आहेत, हे लिहून घ्या. तर तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना अशी आहे की दोन्ही सेक्शनसाठी वेगवेगळ्या वह्या घाला. सगळ्या दोन्ही सेक्शन्समध्ये आता आपल्याला अनेक फॉर्म्युले मिळत राहणार आहेत, त्याच्यामुळे दोन्ही वह्यांमध्ये पहिली 1-2 पानं, पहिली म्हणा किंवा शेवटची पानं जी आहेत ती फॉर्म्युल्यांसाठी राखीव ठेवा. तर फॉर्म्युला किंवा नोट म्हणून मी जे देणार आहे ते त्या फॉर्म्युल्यांच्या लिस्टमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. ऑलराईट. आणि शिवाय गणितं जी आहेत ती गणितंसुद्धा वहीमध्ये लिहून काढा, कारण 40 व्हिडिओज तुम्हाला मिळतील या सेमिस्टरमध्ये गणिताचे. तर सगळे व्हिडिओज काही परीक्षेच्या आदल्या दिवशी आपण बघू शकणार नाही, त्याच्यामुळे हार्ड कॉपी असलेली केव्हाही चांगली आहे. सो मेक द नोट्स. सो हिअर इज एन एक्झाम्पल. इफ अ लाईन मेक्स अन अँगल of inclination 135 degrees with x-axis, then find its slope. So here theta is equal to 135 degrees. So slope is equal to m equal to tan theta
equal to tan 135 degrees, and we know that tan 135 degrees is -1. So slope is -1. If the angle of inclination is 30 degrees, then the slope is tan 30, or which is equal to 1 by √3. Now let us try to use the other formula also. Find the slope of line passing through the point 1, 6 and 7, 5. तर पहिल्यांदा आधी x1 y1 आणि x2 y2 लिहून घेऊया. x1 y1 इज इक्वल टू 1, 6. याचा अर्थ x1 ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 6. तर द करेस्पॉन्डिंग नंबर्स वी शुड compare. x2 y2 equal to 7, 5. So now write the formula for slope y2 minus y1 upon x2 minus x1. So 5 minus 6 divided by 7 minus 1, and the slope is minus 1 by 6. पुढचं एक्झाम्पल बघा. पॉईंट्स आहेत -1, 2 आणि -6, -8. तर पहिला पॉईंट x1 y1 अज्युम करा, दुसरा x2 y2 करा. उलट केलं तरी चालेल. दुसरा पॉईंट x1 y1 घेऊ शकता आणि पहिला x2 y2 घेऊ शकता. इट इज अप टू यू. तर राईट डाऊन m विच कम्स आउट टू बी 2. ऑलराईट. तर हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करून पहा. ओके. अनदर एक्झाम्पल. Find the slope of line 3y is equal to 2x plus 9. So हे जे इक्वेशन आहे ते आपण y इक्वल टू mx प्लस सी फॉर्ममध्ये लिहू शकतो. आता mx प्लस सी फॉर्ममध्ये कसं लिहायचं, तर त्यासाठी 2x जो आहे तो RHSला ट्रान्सफर करा. सो 3y इज 9 मायनस 2x. आता 3ने डिवाइड करा. सो y इज इक्वल टू 9 बाय 3 मायनस 2x बाय 3. नाव आय हॅव रिटर्न द स्लोप ॲज 3. पण माझं हे चुकलेलं आहे. स्लोप जो आहे तो एक्सचा कोऑर्डिनेट असतो y इक्वल टू mx प्लस सी. तर एक्सचा कोऑर्डिनेट कोइफिशियंट -2/3 आहे. तर एमची व्हॅल्यू -2/3 यायला पाहिजे. सो प्लीज मेक अ करेक्शन हिअर. नेक्स्ट सम. फाइंड स्लोप ऑफ 5x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू सी. तर आपण एकतर हे इक्वेशन पहिल्या फॉर्ममध्ये म्हणजे mx प्लस सी फॉर्ममध्ये लिहू शकतो, किंवा आता पुढच्या टाईपकडे सुद्धा आपण जाऊ शकतो. We can compare this with ax plus by plus c equal to 0. a म्हणजे एक्सचा कोइफिशियंट आणि b म्हणजे वायचा कोइफिशियंट. तर स्लोप काढताना पुढे जो -1 आहे त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. सो द फॉर्म्युला फॉर स्लोप इज -a by b. a is 5 and as you can see b is 2. So the slope is -5/2. Look at the next example. Find the slope of x by 3 minus y by 2 equal to 1. The a is equal to 1/3. आता हा कुठून आला? एक्सचा कोइफिशियंट 1/3. b इज इक्वल टू -1/2. ओके. सी मी लिहिला आहे पण त्याची तशी काही गरज नाही आहे. सो एम इज -a बाय b. सो -1/3 अपॉन -1/2 अँड दॅट कम्स आउट टू बी 2/3. पॅरलल लाईन. तर एखाद्या प्लेनवर म्हणा, प्लेन सरफेस म्हणजेच कागद, ग्राफ पेपर, भिंत, जमीन, ऑल दीज आर प्लेन सरफेसेस. तर आपण खरं फार मर्यादित नेहमी विचार करतो की ग्राफ पेपर आणि त्याच्यावर कोऑर्डिनेट जॉमेट्री. पण तसं न विचार करता जरासं आता ग्लोबल व्हायला काही हरकत नाही. एखादी जमीन जी आहे ती सुद्धा ग्राफ पेपर म्हणून आपण ट्रीट करू शकतो, राईट. आणि एखादी भिंत आहे तर भिंतसुद्धा आपल्यासाठी ग्राफ पेपर असू शकतो. एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केले की झालं. कुठल्याही पॉईंटसाठी आपण त्याला लोकेशन सांगू शकतो, कोऑर्डिनेट सांगू शकतो, स्केल ठरवू शकतो, नाही का. आता लाईन्स जर पॅरलल असतील, ह्या फिगर इथे मी L1 आणि L2 असे त्या लाईन्सची नावं दिलेली आहेत. नावं नाही दिली तरी चालतात. दीज आर 2 पॅरलल लाईन्स. दोघांचे स्लोप्स रेस्पेक्टिव्हली M1 आणि M2 आहेत. जर लाईन्स पॅरलल असतील तर M1 आणि M2 सेम असतात. सो फॉर पॅरलल लाईन्स M1 इज इक्वल टू M2. Now look at the perpendicular lines. One line is L1 and L2 is perpendicular to it. अशा लाईन्सना म्युच्युअली परपेंडिक्युलर लाईन्स असं आपण म्हणतो. एकमेकांना परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलरसाठी बघा आपण काय इथे सिम्बॉल वापरलेला आहे. यू कॅन यूज दॅट सिम्बॉल. इफ द लाईन्स आर परपेंडिक्युलर then the product of their slopes is equal to -1. So you can write M1 into M2 is equal to -1. Now there is a very fun here.
सुरुवातीला एक लाईन मी काढली ज्याचा स्लोप मी 4/5 घेतलाय आणि मग त्याला पॅरलल मी कुठेही लाईन काढली कागदाच्या कुठल्याही कोपऱ्यावर त्या सगळ्यांचे स्लोप्स 4/5 येणार आहेत कारण पॅरलल लाईन्सचे स्लोप्स सेम असतात. ओके. आणि त्यापैकी कुठल्याही लाईनला जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्याचा स्लोप किती असायला पाहिजे? -5/4. का बरं -5/4? कारण परपेंडिक्युलर लाईन्ससाठी m1 × m2 शुड बी -1. ओके. तर 4/5 साठी -1 येण्यासाठी स्लोप किती असायला पाहिजे? -5/4. ते आपण तोंडी कॅल्क्युलेट करू शकतो. ओरिजिनल लाईनचा स्लोप जर 4/5 आहे तर त्याचं चिन्ह बदलायचं असतं परपेंडिक्युलर लाईनसाठी. हा प्लस होता 4/5 म्हणून त्याचं तिकडे मी मायनस केलेला आहे आणि मग 4/5चा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे 5/4 येतो. असं केलं की m1 × m2 हा आपोआप -1 होऊन जाणार आहे. आता ह्या -5/4ला कुठेही मी पॅरलल लाईन काढली तर ती ओरिजिनल लाईनला परपेंडिक्युलर असणार आहे आणि -5/4ला पॅरलल लाईन्स असल्यामुळे ह्या सगळ्यांचे स्लोप्स -5/4 येणार आहेत. तर ह्या चित्रावरून बऱ्याचसे आपले कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होत असतात. बरं अजून एक ज्या लाईन्सचा स्लोप पॉझिटिव्ह आहे त्या अशा प्रकारे तिरक्या असतात. अशा प्रकारे तिरक्या म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये झुकलेल्या. ओके. अँगल ऑफ इन्क्लिनेशन ह्यांचा नेहमी 90पेक्षा लहान असणार आहे. त्याच्यामुळे लाईनला पाहिलं की आपल्याला कळायला पाहिजे की स्लोप पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आता हे बघा पुढच्या फिगरमध्ये लाईन्सचं स्लोप जर निगेटिव्ह असेल तर लाईन्स ज्या आहेत त्या डावीकडे झुकलेल्या असणार आहेत कारण अँगल जो आहे तो 90पेक्षा मोठा असणार आहे. द अँगल ऑफ इन्क्लिनेशन विल बी ग्रेटर दॅन 90 डिग्रीज. आणि मग टॅन दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये गेला की निगेटिव्ह होतो. टॅनचा संबंध इथे कुठे आला? स्लोपचा फॉर्म्युला टॅन आहे ना, टॅन थीटा. म्हणून अँगल 90पेक्षा लहान असेल तर स्लोप पॉझिटिव्ह असतो. अँगल जर 90पेक्षा मोठा असेल तर स्लोप हा निगेटिव्ह असतो. I have two examples here. What is the slope of line which is parallel to x - 7y = 4? तर ही जी गिव्हन लाईन आहे त्याचं स्लोप आहे 1/7. लिहिलंय बघा तिथे स्लोप ऑफ गिव्हन लाईन इज इक्वल टू -a/b विच इज इक्वल टू 1/7 and the slope of required line will be 1/7 because the lines are parallel lines. ओके. दिलेली लाईन गिव्हन लाईन आणि ज्याचं स्लोप काढायचं आहे त्याला मी रिक्वायर्ड लाईन असं नाव दिलं आहे. त्याचं स्लोप आहे 1/7. एक्झाममध्ये अर्थात प्रॉपर एक्झाम असेल तर तिथे रिझन तुम्ही द्यायचं असतं की बिकॉज द लाईन्स आर पॅरलल द स्लोप्स आर सेम. पण ऑब्जेक्टिव्ह पेपर जर असेल MCQ टाईप तर मात्र डायरेक्ट तुम्हाला उत्तरच त्याच्यामध्ये लिहायचं आहे. रिझन द्यायची काही गरज नाही आहे. पुढच्या गणितामध्ये what is the slope of line which is perpendicular to 3x + 2y = 4? The slope of given line is equal to -3/2 -a/b. So -3/2. And therefore the slope of required line will be C. perpendicular म्हटलंय म्हणून मायनसचा प्लस केलाय आणि 3/2चा रेसिप्रोकल केला 2/3. तुम्ही क्रॉस चेक करू शकता या दोघांचा गुणाकार जो आहे तो -1 येणार आहे. Slope of x-axis is 0. Remember this. Slope of x-axis is 0 because angle of inclination is equal to 0. Slope of y-axis is infinity because the angle is 90 degrees and tan 90 is infinity. For parallel lines, m1 is equal to m2, and for perpendicular lines, m1, m2 is equal to -1, or you can say that m1 is equal to minus of 1/m2. So with this we are ending this video. थोडासा व्हिडिओ लेंदी झालेला आहे पण मला वाटतं की पॉईंट हा टॉपिक जो आहे सब टॉपिक हा पूर्णपणे आपण इथे कव्हर केलेला आहे.